महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम प्रशासन हाती घेणार आहे। शिवाय या मोहिमेतून जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव त्याच दिवशी केला जाणार आहे। त्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासकीय सभेत घेण्यात आलाय। तर भाजी विक्रेत्यांकडून जप्त करण्यात आलेला भाजीपाला निवारा केंद्रात प्रसूतिगृहात दिला जाणार आहे। आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत प्रशासकीय सभा स्थायी सभा झाली। या सभेत शहरातील अतिक्रमणाबाबत चर्चा झाली। मागील वेळी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली गेली। यावेळी अतिक्रमण हटवताना जप्त करण्यात आलेला माल महापालिकेकडे तसाच पडू नये। जप्त केलेल्या मालाची चोरी होण्याचे प्रकारही घडतात। नाशवंत भाजीपाला जप्त करण्यात आलेला असतो, याचा कचरा होतो। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अतिक्रमण विरोध मोहीम राबवताना एक धोरण निश्चित केले। येत्या आठवड्यात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे। रस्त्यावरची चौकातील अतिक्रमणे तसेच विनापरवाना खोकी हटवण्यात येणार आहेत। या मोहिमेत हटवण्यात आलेली अनधिकृत खोकी, हातगाडे आणि अन्य साहित्य हे एजन्सी नियुक्त करण्यात आलेली आहे। अतिक्रमण विरोधी मोहीम राबवताना त्याच दिवशी जागेवरच किलोचा दर ठरवून भंगार विकलं जाणार आहे।